नमस्कार. मुंबई होम किचनमध्ये अमिता खरपुडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला माझ्या घरी नवीन पद्धतीने बनवलेली कोथिंबीर वडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. आता साहित्य बघून घेऊया. बेसन पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ आहे, तेल आहे, जिरं आणि ओवा आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची लसूणचा ठेचा आहे, हळद आहे आणि लाल तिखट आहे, हिंग आहे. आता आपण बेसन पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यात तांदळाची पिठी पण घालून घेणार आहोत. तर ते मी 1 चमचा तांदळाची पिठी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हिरवी चटणी आणि लसूणचा ठेचा घालून घेतलेला आहे आणि हळद, हिंग, थोडं लाल तिखट असं सर्व पदार्थ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, मसाले. आणि याचं छान असं बॅटर करायचं. आता हे सर्व मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं छान मऊसूत असं बॅटर करायचं आहे. पाणी थोडं थोडं घातल्यामुळे याच्यामध्ये लम्स पडणार नाही, म्हणून आपण हळूहळू थोडं थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर तयार करणार आहोत. तर हे बघा, हे छान असं माझं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवू. एक कढई मी आता गॅसवर ठेवलेली आहे तापायला आणि इकडे ट्रेला मी तेल लावून त्याच्यावर थोडेसे पांढरे तीळ पसरून घेतलेले आहे. कढईमध्ये मी चमचाभर तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ती याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर फोडणीमध्ये मी जरासं हिंग टाकलंय आणि जिरं आणि ओवा थोडासा टाकलेला आहे. थोडे तीळ पण मी याच्यामध्येच घालून घेणार आहे. आणि हे छान परतून झाल्यावर याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचाही ठेचा घालायचा. आपण बॅटरमध्ये पण घातलेला आहे, इकडे पण घालायचा आहे. असं आपण थोडासा त्या अंदाजानुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला तिखट हवं तसं. आता याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर छान अशी शिजवून घेणार आहोत. मी आता ह्या फोडणीवर ही कोथिंबीर शिजवून घेत आहे. आता कोथिंबीरीमध्ये पण आपल्याला थोडेसे मीठ घालायचे आहे, जेणेकरून कोथिंबीरीला पाणी सुटेल आणि थोडी टेस्ट कोथिंबीरीला सुद्धा मिठाची येईल. हळद घातले, हिंग घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट आणि मीठ, हे सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. अगदी थोडंसं मीठ घालायचं. आपण बॅटरमध्ये मीठ घातलेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नाहीतर डबल मीठ पडू शकतं. आता बघा, ही छान अशी भाजी हलवून शिजवून अगदी कमी झालेली आहे कोथिंबीर. आता याच्यामध्ये आपण जे मिक्स केलेलं डाळीच्या पिठाचं जे बॅटर होतं ते याच्यामध्ये टाकून छानपैकी शिजून घ्यायचं आहे. आता हे बॅटर चांगलं हलवून मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता हे मी मिक्स करते आणि छान, हे बघा, हे छान असा याचा गोळा तयार व्हायला लागलेला. आपण याच्यावर 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. आता हे बघा, हे 3 ते 4 मिनटाने छान असं शिजलेलं आहे. तर हे एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊ. याचा छान असा गोळा होतोय. आपल्याला बघायचं असेल तर एका बाउलमध्ये थोडंसं पीठ घेऊन पाण्याचा हात घेऊन असं गोळा, ह्या पिठाचा गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचा छान असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं हे मिश्रण छानपैकी तयार झालं. बघा, आता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे.
हे वाटीला कुठेही चिटकत नाही, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आणि कोथिंबीर वडी आपल्याला थापण्यासाठी तयार झालेली आहे. आता आपण ज्या ट्रेमध्ये तीळ आणि तेल लावून घेतलेले आहे त्याच्यामध्ये हे बॅटर व्यवस्थितपणे एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता मी ह्या ट्रेमध्ये ते सर्व पसरवून एक लेवलला असं थापून घेणार आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर सर्वीकडे पसरून घ्यायचे आहे. एकसारखी वडी पडण्यासाठी आपल्याला ते एकसारख्या याच्यामध्ये पसरून घ्यायचं. थोडेसे तीळ पसरायचे आणि 10 ते 15 मिनटं हे सेट व्हायला ठेवायचं. तीळ जे पसरवले ते आपले त्या वडीला चिटकवण्यासाठी एकदा चमच्याने परत हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे तीळ त्याच्यामध्ये छान चिटकतात. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनटं ठेवल्यानंतर आपण याच्या वड्या पाडायच्या. बघा, 10 ते 15 मिनटानंतर हे छान सेट झालेलं आहे आणि सगळ्या बाजूनी याने कडा सोडलेल्या आहेत. आपण याच्या आता वडीच्या आकारात आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकतो. आता मी ह्या वड्या स्क्वेअरमध्ये कट करून घेत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. आता आपण ह्या छोट्या छोट्या वड्या तयार झालेल्या आहेत त्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय पण करू शकतो. मी आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या वड्या फ्राय करून घेणार आहोत. तर वड्या ह्या छान दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायच्या. हे बघा, एकदा एका साईडनी तळून झाली आहे, दुसऱ्या साईडनी अशी पलटून घ्यायची आपल्याला, म्हणजे आपली वडी छान अशी खरपूस भाजून जाते. आणि स्लो मंद आचेवर आपल्याला ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या सर्व आतपर्यंत तळल्या जातात आणि छान खरपूस अशा भाजल्या जातात. आपण ही टॅमॅटो सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर खाऊ शकतो. आता ही आपली कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. कशी माझी रेसिपी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन पहिल्यांदाच माझा रेसिपी बघत असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बेलचं बटन दाबायला विसरू नका. बेलचं बटन दाबल्यामुळे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल.